नमस्ते भारत, आप देख रहे हैं WH न्यूज़। मैं विजय खौसे। मैं इस वक्त नागपुर के सदर पुलिस स्टेशन के बाहर हूँ और मैं बताना चाहूँगा एक जो मामला यहाँ पर आया है। एक दलित लड़की के ऊपर में एक अत्याचार की खबर यहाँ पर आई है। वो लड़की यहाँ पर स्वयं पुलिस स्टेशन में आई और उसने एक शिकायत दी कि एक परिवार ने उसे घर में मारा है और वहाँ पे बेइज्जत उसको किया है और भी तमाम आरोप उन्होंने लगाए हैं। दीपावली पर 0 डाउन पेमेंट पर खरीदी करें। आइए अजय इलेक्ट्रॉनिक्स वाड़ी। दशहरा दीपावली पर विशेष ऑफर धमाका। LED खरीदने पर होम थिएटर फ्री, फ्रिज खरीदने पर मिक्सर फ्री, वॉशिंग मशीन खरीदने पर प्रेस फ्री, मोबाइल खरीदने पर वायरलेस हेडफोन फ्री, अन्य वस्तुओं पर भी दीपावली ऑफर धमाका। एक बार अवश्य भेंट दे अजय इलेक्ट्रॉनिक्स को और ले जाइए अपने पसंदीदा वस्तुएं। यहाँ पर उसको न्याय दिलाने के लिए आज जो है समाज सेविका ज्वाला ढोटे यहाँ पर आई है। यहाँ पर PI विनोद चौधरी से ज्वाला ढोटे ने बात की है। एडवोकेट विलास राउत भी यहाँ पर आए हैं और उस लड़की को न्याय मिलने के लिए वो तमाम लोग यहाँ पर आए थे। पत्रकार लोग भी यहाँ पर आए हैं। इस संदर्भ में जो है ज्वाला ढोटे ने PI विनोद चौधरी से भी बात की है। ज्वाला ने अपने DCP साहब से भी फ़ोन पर बात की है। लेकिन लड़की का ये आरोप है कि जब मैं यहाँ पर शिकायत देने आई हूँ तो मुझे 10 घंटे तक बिठा के रखा है, मुझे पुलिस ने सपोर्ट नहीं किया है। यहाँ पर पुलिस का ब्रीद वाक्य है कि सज्जनों का रक्षण करना हो, दुर्जनों का नाश करना, मगर यहाँ पर सज्जनों को 10-10 घंटे बिठा के रखते हैं पुलिस, ऐसा उस लड़की ने कहा है। मैं बताना चाहूँगा आपको कि सदर पुलिस स्टेशन में जो यहाँ पर रिपोर्टिंग करने जो पत्रकार है उनको भी PI साहब ने कहा है कि आप बाहर में जाके रिपोर्टिंग करो। वाजिब बात है, जो भी रिपोर्टिंग होती है बाहर में आके ही होती है। फिर तो सभी लोगों ने जो है ज्वाला ढोटे बाहर लाके वो जो उनकी रिपोर्टिंग की है। अब मैं इस संदर्भ में हमने PI विनोद चौधरी से बात की है, तो अब आइए हम सभी आपको बताते हैं कि ज्वाला ढोटे ने क्या कहा, एडवोकेट विलास राउत ने क्या कहा और जो पीड़ित लड़की है उसने क्या कहा और PI विनोद चौधरी ने क्या कहा। आइए सुनिए। मेरा नाम संजना मेश्राम है। मैं प्रॉपर कामठी में रहती हूँ। मैं पढ़ाई कर रही हूँ। पढ़ाई के साथ साथ मेरा जॉब चल रहा है। मैं पेशे से नर्स हूँ और इसके साथ साथ मैं आयुर्वेदिक का बिजनेस करती हूँ। मेरा काम है लोगों से मिलना, उनकी बीमारी देखना और उनकी बीमारी के ऊपर आयुर्वेदिक मेडिसिन देना। एस्लीपेस वेलनेस प्राइवेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड है, उसके अंतर्गत मैं इस संस्था में काम कर रही हूँ। एज अ नेटवर्कर बोल के जानी जाती हूँ। मेरे सीनियर है मिस्टर RK साहू सर, वो रायपुर में रहते हैं। उनके मार्गदर्शन पे हम इस काम को करते हैं। ठीक है, तो दोस्तों मैं बताना चाहूँगी, मेरे टीम में एक विपिन नायडू नाम का व्यक्ति है जिसके रेफरेंस से हम सदर में गए थे सुरेंद्र पोलकोनवार के तरफ। उन्होंने पहले जानकारी देख ली थी। जानकारी देखने के बाद उन्होंने डिसीजन लिया। उसके 2 दिन बाद उन्होंने मुझे कॉल करके बोला, मैडम आपकी मेडिसिन बहुत अच्छी है। मैंने सर्च किया गूगल पे, इसके बहुत अच्छे ओरिएंटेड रिजल्ट है। मुझे मेरे बच्चों की हाइट के लिए मेडिसिन चाहिए, तो आप प्लीज घर पे माल ला के दीजिए। मैंने बोला सर आप पेमेंट कर दीजिए, मैं आपको माल ला देती। उन्होंने बोला विश्वास रखिए, आप माल लेकर आइए, पेमेंट मैं आपको घर पर आने के बाद दूंगा। गारंटेड जो व्यक्ति था विपिन नायडू, उन्होंने बोला कि विश्वास लायक ये व्यक्ति है, आप मेडिसिन लेके चलते हैं, वो पैसा दे देगा। मेडिसिन लेके गए 4थे महीने में 4 तारीख को। टोटल उनका बिल बना था 13,000 समथिंग। 13,000 में से उन्होंने मुझे 6,000 ऑनलाइन पेमेंट दिया, बाकी का 7,677 रुपये वो मुझे बोले 2 महीने बाद दूंगा। बीच में जो गारंटेड व्यक्ति था उसने भी छाती ठोक के बोला कि मैं आपको पैसे दिला के दूंगा, बचपन का दोस्त है, लंगोटी यार है, आप निश्चिंत रहिए। उनकी बदौलत मैंने विश्वास किया। 2 महीने का व्यवहार उन्होंने 6 महीना लिया। 6 महीने में उन्होंने मुझे हर दिन बोला आप कल आओ, परसों आओ, दिवाली के बाद आओ, लक्ष्मी पूजन के बाद आओ, माता रानी के बाद आओ, हनीमून के बाद आओ, ये सब मुझे वो टहलाते गए। फाइनली मुझे भी पढ़ाई के लिए पैसों की जरूरत पड़ी है, जॉब नहीं है, बिजनेस नहीं है। मैं पैसे लेने के लिए परसों के दिन उनके घर पर गई, शाम को 6 बजे उनके घर पर गई तो 2 घंटा बहस चला कि आपकी मेडिसिन ऐसा है, फिर रिजल्ट नहीं आया, आपने ऐसा बोला, फिर ये हिसाब निकला, फिर इतना पेमेंट नहीं आता। ये सब उन्होंने मेरे साथ बर्ताव किया। मैंने बोली नहीं सर, दिवाली मुँह के ऊपर है, मेरे को पैसा चाहिए, मेरे पीछे कोई नहीं, मुझे सपोर्ट करिए, आप पैसा दीजिए। बोले नहीं, पैसा दिवाली के बाद आना। मैं बोली नहीं सर, मुझे पैसा अभी चाहिए, मैं लेके जाऊंगी। ऐसी कैसी? बोली तेरी औकात, तुम जैसे नीच जात वालों की मार लोगी तो कोई औकात नहीं है। बोले कि मेरे घर पे दहलीज पर आकर मेरे जब साहब ने हमारे लिए किया क्या है, बोले तुम्हारी औकात नहीं है। बोले उन्होंने डॉक्टर बाबा साहब परम कुंज को गाली दी है।
और दूसरी बात, उन्होंने जब मैंने अपनी आवाज़ ऊंची करी तो उन्होंने मुझ पे हाथ उठाया। हाथ उठाने के पहले उन्होंने बोले कि मेरे से बदतमीजी से बात की, मुझसे माफ़ी मांगो, बोले पैर पड़ो। मेरे बीवी से भी माफ़ी मांगो, बोले मेरे 2 बच्चों से भी माफ़ी मांगो, बोले कि आपने उनको धमकी दी। मैंने धमकी नहीं दी थी, सिर्फ इतना बोला था जितने बार आऊँगी उतनी बार पेट्रोल का पैसा लूँगी, क्योंकि मैं हवा में उड़ के नहीं आ सकती। पैर पड़ने के बावजूद भी, सॉरी बोलने के बावजूद भी, गिड़गिड़ाने के बावजूद भी उन्होंने मुझे पैसा नहीं दिया। बोले तुम जाओ, बोले यहाँ से ज़्यादा फड़फड़ करी, बोले तो यहीं पर ही तुमको अंदर कर। फिर आप थाने में आए, थाने का किस्सा बताइए। मैं आई, मैं जब मुझे उन्होंने थप्पड़ मारा तब मैं भागती हुई पुलिस चौकी के पास आई। वहाँ पे 2 लोगों को बताया कि इन्होंने मेरे साथ ऐसा किया, वो लोग आए तो वो उन पे चढ़ के बात कर रहे थे। तो 2 मेजर सर ने बोला पुलिस स्टेशन जाइए, वहाँ पे कंप्लेंट लिखवाइए। जब मैं यहाँ पे 9:30 बजे आई तो मुझे यहाँ पे ड्यूटी ऑफिसर व्यक्ति ने बोला कि इतने रात को, उनके शब्द मैं आपको बताना चाहूँगी, इतने रात को हम लोगों को तकलीफ नहीं दे सकते। बोले एक अनाथ लड़की कामटी से इधर आई है न्याय मांगने के लिए, कंप्लेंट दर्ज करवाने के लिए। मेरी कंप्लेंट नहीं ली, कल आप अपने हाथ से अर्जी लिख कर आना, बोले तब आपकी कंप्लेंट लेंगे बोले। तो ये मुझे बहुत खराब लगा। मैं उतनी रात को वापस गई कि कल आऊँगी। जब दूसरे दिन मैं 12 बजे यहाँ पर अपना अर्जी लेकर आई, अर्जी सबमिट किया, उसके बाद भी पुलिस स्टाफ में से किसी का कोई एक्शन नहीं था। जबकि मैं बोल चुकी हूँ कि मेरे साथ मारहान की है, बदतमीजी की है, व्यवहार गलत था, फिर भी कोई एक्शन नहीं था। मुझे ये तक नहीं पता कि मेरा केस किसके पास। अभी आपकी क्या मांग है? दूसरे दिन फिर मैं आई तो मुझे सबसे बड़ी बात, मुझे रिसिप्ट कॉपी नहीं मिल रही थी। मैं सभी से पूछ रही मेरा केस किसके पास है, रिसिप्ट दीजिए, कोई देने को तैयार नहीं। सब बाहर है, बिजी है, सब एक के ऊपर एक केस ढकलते जा रहे हैं। मेरा बस इतना कहना है, मेरे मौलिक अधिकारियों का हनन हुआ है, मुझे इंसाफ चाहिए। मुझे पैसा तो मिल ही जाएगा लेकिन इंसाफ चाहिए। और जो मेरे साथ बदतमीजी की उसके लिए उन्हें पनिशमेंट होना चाहिए, कठोर कार्रवाई होना चाहिए, क्योंकि मेरे साथ जो हुआ वो कभी किसी के साथ नहीं होना चाहिए, क्योंकि मैं अपनी मेहनत का पैसा मांगने गई थी। टाकला का त्यांनी तुम्ही त्या बयानमध्ये? हो, मी बयानमध्ये टाकलेला आहे की त्यांनी मला नीच जाती के मार लोगों बोले, तुम भेड़िया हो बोले। आपको सहयोग का जी क्या नहीं, व्यवहार मेरा था? ऑब्जेक्शन नहीं है ये। मुझे पुलिस स्टाफ में से किसी का कोई कोऑपरेट नहीं मिला, एक के ऊपर एक सब ढकल रहे थे। मुझे ये बात बहुत बुरी लगी, क्योंकि कानून सुरक्षा हमारी नागरिकों के लिए और नागरिकों को कोई सपोर्ट नहीं कर रहे हैं। तो यहाँ का जो बिहेवियर था मुझे नहीं पसंद आया, मतलब वो मेरे फेवर में नहीं था। और मुद्दे की बात यह है, कल जब गुनहगार पीआई के कैबिन में आया तो पीआई उनको समझा रहे कि आपको ऐसा ऐसा करना है। तो गुनहगार के साथ एक व्यक्ति आया था, नाम नहीं पता मुझे, पॉलिटिशियन था। वो मुझे बोल रहा था कि बेटा 7,000 का है, 2-3 हज़ार में लेके शॉर्ट आउट कर लो, वरना आपको ये गलती बहुत भारी पड़ेगी। पीआई के सामने मुझे उसने इस तरीके से धमकी दी। मैंने उसको रिटर्न में भी बोला कि आप पीआई के सामने धमकी दे रहे हो। नहीं बोले धमकी नहीं दे रहा, बोले लेकिन आपको गलती भारी पड़ेगी, बोले बस इतना बोलना चाहता बोले। तो मुझे बहुत डर लग रहा है उसका कि वो मेरे साथ कुछ अनहोनी ना करे, क्योंकि मैं अकेली, मेरे पीछे कोई नहीं है। ये मैम साथ देंगी तो बस मैम है मेरे साथ, माँ जैसे। बाकी मुझे बस इंसाफ चाहिए। कोणत्या तारखेची घटना ही? ही आहे 18 तारखेची। आणि तुम्ही कोणत्या दिवशी पोलीस स्टेशनला आले? मी 18लाच रात्री आली होती, 18, 19, 20। मी लगातार 3 दिवसापासून इथे येऊन राहिली आणि इथे बसून आहे. असेल घटना 17ला रात्रीची आहे, 18ला ज्या मुलींनी श्रद्धानंद पेठच्या अनाथ आश्रम मध्ये घालवले, जी अनाथ आहे, जिला आईवडील नाही, आणि जी दलित समाजाची मुलगी आहे संजना मेश्राम म्हणून, त्या माझ्या सोबत आहेत. त्या आता मेडिसिनचा व्यवसाय करतात. एक मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे इकडे व्हिडिओ घेताय, त्यांना परमिशन आहे का? हे पोलीस डिपार्टमेंटचे लोक माझे वारंवार येऊन व्हिडिओज घेतात. बोला. नागपूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना आणि लाजिरवाणा प्रकार घडलेला आहे. संजना मेश्राम नावाची ही पीडित मुलगी आहे, जिचा आयुष्याचा बराच काळ श्रद्धानंद पेठच्या अनाथ आश्रममध्ये गेलेला आहे. ती दलित समाजाची आहे आणि सध्या आता ती मेडिसिनचा व्यवसाय करते. एका मंदिराच्या पुजाऱ्याला तिने औषध दिले, कारण त्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलींची उंची वाढत नव्हती, म्हणून उंची वाढवण्यासाठी काही औषध तिने त्यांना उपलब्ध करून दिले. त्यांनी कॉल करून ते औषध मागवले होते. 7,000 रुपये पेंडिंग होता बिल, तो अजूनपर्यंत त्या पुजाऱ्यांनी या मुलीला दिला नाही. थकबाकी मागायसाठी की आता दिवाळी सण आलेला आहे, माझी थकबाकी तुम्ही परत करा, तर ही त्यांच्या घरी ते पैसे मागायला गेली. तर त्या संबंधित पुजाऱ्यांनी हिला बेदम मारहाण केली. या मुलीचा डोळा सुद्धा सुजलेला आहे. ती स्वतः जाऊन मेडिकल करून आली. मारलं तर मारलं. त्या पुजाऱ्यांनी, पुजाऱ्याच्या बायकोनी या मुलीला जातीवरून अश्लील शिवीगाळ केली की तू नीच जात की है, तुम्हारी औकात ही क्या है, तू दलित है, तू महार है, असं म्हणून तिला शिवीगाळ सुद्धा केली.
केली तर केली, या मुलीला आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचे पाय पकडून माफी मागायला लावली. त्या पुजारीनी स्वतःची पाय पकडून हिला माफी मागायला लावली, बायकोचे पाय पकडायला लावले, आपल्या मुलींचे पाय पकडायला लावले. एवढा अन्याय तिच्यावर केला. शिवीगाळ केली, जातीवरनं शिवीगाळ केली, मारहाण केली, डोळा फोडला. हे केल्यावर ही महिला जेव्हा इथे परवाला तक्रार द्यायला आली सकाळी 11 वाजता ही दलित मुलगी इथे तक्रार द्यायला येते. रात्री 11 पर्यंत ही इथेच बसली होती. 12 तास या पोलीस स्टेशनमध्ये बसली, परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. आणि सर्वोच्च न्यायालय म्हणते, संविधान म्हणतो की कोणती पीडित महिला जी जखमी आहे, जिच्या डोळ्याला एवढा मार लागलेला आहे, जी दलित समाजाची आहे, ती कोणती तक्रार घेऊन येते तर ताबडतोब त्या तक्रारीची दखल घ्यायला पाहिजे होती. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तिच्या अंगावर हात टाकलेला आहे, धक्काबुक्की केलेली आहे त्या पुजाऱ्यांनी. इथे विनयभंग सुद्धा लागतो, जीवे मारण्याची धमकी आणि मारलं सुद्धा आहे फिजिकल, त्या सुद्धा कलमा लागतात. परंतु परवाच्या दिवशी तिला 10 तास इथे बसवून ठेवलं, परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. इव्हन रिसिव्ड कॉपी सुद्धा दिली नाही. काल मग परत ती 2 वाजता इथे आली. 2 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत इथे बसली होती आणि 9 वाजता साधारण एक NC करून PI साहेबांनी हिला देऊन दिली. म्हणजे एवढ्या गंभीर बाबचं तुम्ही NC करता, अदखल पात्र. म्हणजे दखल घ्यायसाठी काय मर्डर व्हायची वाट पाहता, की खून व्हायची वाट पाहता, की बलात्कार व्हायची वाट पाहता? कसली वाट पाहता तुम्ही अजून? म्हणजे फार दुर्दैवी बाब आहे. आणि आता सुद्धा PI साहेबांचं बोलणं इतकं ॲरोगंट होतं, इतकं ओरडून बोलत होते. अरे OC कॉपी द्यायला, एक्नॉलेजमेंट द्यायला आम्हाला अर्धा तास इथे मशागत करायला लागली. आणि सगळ्या मीडियावाल्यांनी तुम्ही पाहिलं की लवकर आम्हाला एक्नॉलेजमेंट सुद्धा देत नव्हते. आम्ही कायदे पंडित इथे घेऊन आलो, कायद्याचे तज्ज्ञ वकील साहेब घेऊन आलो. इथे 3 वकील हजर आहेत, हायकोर्टाचे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचे, तरी एक्नॉलेजमेंट देत नाही. विनयभंग का बरं लावला नाही? तिला मारला एवढं बेदम, त्या कलमा का नाही लावल्या? जातीवरून तिला शिवीगाळ दिली आहे, का त्या कलमा लावल्या नाही? आणि 2 दिवस 12 तास इथे बसवून ठेवलं. या पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज मागवा की या मुलीची एंट्री इथे पोलीस स्टेशनला किती वाजता झाली आणि इकडनं ती बाहेर किती वाजता आली. मागणी काय आहे? ताबडतोब त्या पीडितेला न्याय मिळायला पाहिजे. आणि हा देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो आणि ती बाबासाहेबांची लेक आहे. मी दलित आहे म्हणून तिला न्याय द्या असं म्हणत नाही. अरे कोणतीही पीडित मुलगी, ती महिलाही नाही, मुलगी आहे छोटी, कोणतीही पीडित मुलगी जर का न्याय मागायसाठी पोलीस स्टेशनमध्ये येते तर हे पोलीस स्टेशनची इमारत बांधली कशासाठी आहे? पीडितांना न्याय द्यायसाठी बांधली आहे ना? की लोकांना 10 तास इथे का बसवलं? 10 तासाची ट्रीटमेंट दिली का पोलीस स्टेशनमध्ये? 10 तास सलाईन लावली होती का हिला? कव्हर करा ना आधी पण तिला. मित्रांनो, मी ॲडव्होकेट विलास राऊत, नागपूर हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, आजचं जे प्रकरण इथे घडलेलं आहे सदर पोलीस स्टेशनमधलं, हे मला तरी असं वाटते अतिशय दुर्दैवी प्रकरण आहे. महत्त्वाचा मुद्दा असा, ही जी मुलगी आहे संजना मेश्राम, तिच्या बयानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे जे गृहस्थ आहे यांनी हिला अक्षरशः मारहाण केलेली आहे. त्याच्या बयानामध्ये आहे. त्यांचं नाव काय बेटा? सुरेंद्र पोलकोंडवार. कुठल्या मंदिराचे यांनी ते एका मंदिराचे पुजारी आहेत. यांचं काही ही जे आयुर्वेदिक औषध विकते, तर त्या आयुर्वेदिक औषध इथं आली पोलीस स्टेशनला. त्यावेळी पोलिसांनी नुसतं तिचं एक NC मॅटर म्हणून 504, 506 IPC या धारेअंतर्गत एक साधं NC मॅटर बनवलं, NCची तक्रार, आणि तिला वापस पाठवून टाकलं. तिच्या बयानावरून असं सिद्ध होते आहे की तिला मारहाण झालेली आहे. तिच्या बयानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मला अश्लील शिव्यागाळ केली आणि माझ्या शरीरावर चढून बोलत होता, माझ्यावर हात उचलला. हे सगळं असताना सुद्धा 354 कलम IPCचं ते दाखल करण्यात नाही आलेलं आहे. त्याच्यानंतर 294, 506B ते दाखल करण्यात नाही आलेलं आहे. तिचा पैसा त्यांनी नाही दिला. एक्स्ट्राचं अप्लिकेशन ते जे कलम ते सुद्धा लावण्यात नाही आलेलं आहे. 34 IPC धारा, कारण त्या पुजाऱ्याच्या 2 मुलींनी सुद्धा तिला मारहाण केली आहे. तिचे पाय पडायला लावलेले आहे, तिला जातीवादी शिबिर करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचं ॲट्रॉसिटीचं कलम सुद्धा ते लावण्यात आलेलं नाही आहे. पोलिसांनी नुसतं त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून नुसता हा साधा त्यांनी
NC मॅटरची त्यांनी पावती त्याला देऊन टाकलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे की हा जो आरोपी आहे, हा जो आरोपी आहे, हा पोल कोंडवार, हा पोलीस स्टेशनला आला होता. त्यांनी पोलिसांशी हात मिळून निघले त्या ऑफिसमध्ये. त्यांचं काय बोलणं झालं त्यांनाच माहीत. आणि तसं जर पाहतं तर त्याची कोणती तक्रार या मुलीच्या विरुद्ध नाही आहे. पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? मला असं वाटते निश्चितच पोलीस या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण हा जो आरोपी आहे हा उच्च दर्जीय उच्च कास्टचा व्यक्ती असल्यामुळे, आणि ही जी तक्रारदार आहे ही अनाथ मुलगी आहे. तिचं कोणीच नाही आहे. तिचं तुमच्या आमच्याशिवाय हिचं कोणीच नाही आहे. आणि तिला न्याय देण्यासाठी जेव्हा इथं आहो आम्ही, त्यावेळी इथे काही पत्रकार बंधू होते. त्या पत्रकार बंधूंना सुद्धा या पोलीस स्टेशन त्यांना बाहेर हाकलण्यात आलेला आहे. ही अतिशय म्हणजे दुर्दैवी बाब आहे असं मला तरी वाटते. लोकशाहीला तिने असा आरोप केलेला आहे की पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा नोंदवलेला नाही आहे, मेडिकल केलेले नाही आहे, मला जे मारहाण केलेलं आहे, जातीवाचक शिवीर दिलेली आहे. अर्जदार जे आहे, अर्जदारांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे, त्यांच्या आपण अर्ज घेतलेला स्वीकारलेला आहे. त्यांनी गैरअर्जदार यांना गैरअर्जदारच्या मुलीला उंची वाढवण्याकरिता काही औषधे दिलेले होते आणि ते उंची वाढली नाही तर कंपनी पैसे परत करेल असे त्यांनी गैरअर्जदाराला सांगितले होते, असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. यावरून त्यांनी काही औषध घेतली, काही 13,000 13,500ची काही ती औषध झालेली होती आणि गैरअर्जदाराने अर्जदाराला 6,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केलेले होते. उर्वरित पैशाचा त्यांच्या वाद सुरू होता. गैरअर्जदार हे मुलीची उंची वाढली नाही म्हणून पैसे परत मागत होते आणि अर्जदार हे उर्वरित पैसे मागत होते. या कारणावरून अर्जदार हे गैरअर्जदाराचे घरी गेलेले होते आणि तिथे त्यांच्या पैशावरून काही वाद झालेला होता. अर्जदाराने जो अर्ज आम्हाला दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना मेडिकलबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का मला जास्त मार नसल्यामुळे मी मेडिकलला जात नाही, मला किरकोळ डोळ्याजवळ मार होता आणि मी स्वतःची मेडिकल केलेले आहे. आणि त्यांनी जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची आमच्याकडे चौकशी सुरू आहे. तसेच गैरअर्जदार यांनी सुद्धा अर्जदाराविरुद्ध अर्ज दिलेला आहे की अर्जदाराने त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांना उंची वाढवण्याच्या नावाने काही औषधं वगैरे दिलेली आहे ज्याचा त्यांना परिणाम झालेला नाही आहे. आणि अर्जदार यांनी घरामध्ये त्यांच्या आतमध्ये येऊन त्यांना दमदाटी केलेली आहे. दोघांच्याही तक्रार अर्ज आम्हाला प्राप्त आहेत. दोघांच्याही तक्रार अर्जाची आम्ही चौकशी करत आहोत आणि चौकशी अंती जे काही आम्हाला निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. तुम्ही बोललात की अर्जदाराने दमदाटी केलेली आहे असं तुम्ही बोललात, तर पुरावे काय आहेत दमदाटी केल्याचे? दोघांची तक्रार अर्ज आहे. दोघांनी आपल्या आपल्या तक्रार अर्जामध्ये आपापली तक्रार मांडलेली आहे. त्यांच्या तक्रार अर्जावरून काय सत्यता आहे याची आम्ही चौकशी करत आहोत. पीडितेचं जे आम्हाला निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. पीडितेचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा गुन्हा नोंदवायला करता आली या पोलीस ठाण्यामध्ये तेव्हा मला तात्काळ ठेवलेलं होतं, गुन्ह्याची नोंद केलेली नाही. संबंधित जो संशयित आरोपी आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार ते इथे आलेत आणि कुठला तरी एक नेता आला, त्यांच्याशी तुमची चर्चा झाली आणि त्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असं तिचं सुद्धा म्हणणं आहे. अर्जदार यांची सुद्धा रिपोर्ट तक्रार घेण्यात आलेली आहे. गैरअर्जदार यांची सुद्धा तक्रार घेण्यात आलेली आहे. गैरअर्जदार हे सुद्धा पोलीस स्टेशनला आलेले होते, त्यांची सुद्धा तक्रार त्यांनी मांडलेली आहे. दोघांची एक दुसऱ्याविरुद्ध क्रॉस तक्रार आहे आणि त्यांच्या तक्रारीची आम्ही चौकशी करत आहोत. आणि जे अर्जदाराचे जे म्हणणे तात्काळ ठेवले, अर्जदाराचे म्हणणे असे होते की माझे जे उर्वरित पैसे आहेत ते गैरअर्जदाराकडून तुम्ही काढून द्या. गैरअर्जदाराची ते वाट पाहत स्वतःच थांबलेले होते. आम्ही त्यांना 2-3दा सांगितलं की तुमचे अर्ज आम्ही रिसीव्ह केलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. तरी ते अर्जदार स्वतःहून थांबलेले होते, त्यांना तिथं कोणी थांबवलेलं नव्हतं. अर्जदाराने दिलेल्या अर्जानुसार आपण गुन्हा नोंदविला नाही, तुम्ही NC तिला दाखल केलेली आहे यामध्ये त्या संदर्भात. अर्जदाराची त्यांनी जे तक्रार दिलेली आहे तोच तक्रार आम्ही त्यांना रिसीट म्हणून दिलेला आहे आणि तो तक्रार अर्जाची चौकशी आम्ही करत आहोत. यामध्ये का करण्यात 17 तारखेला ती पोरगी आली, 18 तारीख होऊन गेली, 19 तारखेला तुम्ही NC देता, तर यामध्ये NC द्यायला इतका वेळ का लागला? NCचे जे प्रकरण आहे ते NCचे प्रकरण वेगळं होतं. त्यांनी ते वेगळी रिपोर्ट दिलेली होती, पण परवाच्या दिवशी त्यांनी जो अर्ज दिलेला होता तो कालच चौकशी अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे आणि चौकशी अधिकारी त्याच्यावर चौकशी करत आहे. तात्काळ त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई होईल ते आम्ही करणार आहोत. सर, या केस लॉन्च करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे, सोबत अॅट्रॉसिटी ही लागू होतं असं मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे, त्यावर काय नेमकं? त्याच्यामध्ये अर्जदारांनी बरेचसे
लोकांचे आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेचसे लोकांचे फोन आलेले आहेत. बरेचसे लोकांना ते सोबत पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे का तुमच्या अर्जाप्रमाणे चौकशी करून जे काही कायदेशीर कारवाई होईल आणि जे लिगल ॲक्शन होईल ते आम्ही करणार आहोत. किती दिवसात होता हे पूर्ण कारवाई होईल? तात्काळ आम्ही चौकशी करून त्याच्यावर आम्ही जितकं तात्काळ शक्य होईल तितकं तात्काळ आम्ही त्याचा निर्णय घेऊन कारवाई करणार आहोत. न्यायालयाचा आदेश आहे त्या